नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मी हुमराज लोणबरे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर्दी सिरीज सुरू केलेली आहे आणि या वर्दी सिरीजच्या माध्यमातून आपण एसएससी जीडी मध्ये जे गणिताचे 20 प्रश्न विचारले जातात त्या 20 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न सोडवून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा जो आपण हे जे सिरीज सुरू केलेली आहे, ह्या सिरीजच्या माध्यमातून आपण संभावित प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि पाहूया काय काय प्रश्न आहेत आणि किती लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने ते सोडवू शकतो. ठीक आहे, चला. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? तर प्रश्न असा आहे, एका परीक्षेमध्ये 42% उमेदवार एका परीक्षेत 42% उमेदवार गणितामध्ये आणि 52% उमेदवार इंग्रजीमध्ये नापास झाले. जर 17% उमेदवार दोन्ही विषयात नापास झाले असतील आणि 46 उमेदवार दोन्ही विषयात पास झाले असतील तर एकूण उमेदवारांची संख्या किती? ठीक आहे, चला हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. काय करणार? आधी आपण बघा गणितामध्ये किती नापास झाले. तर गणितामध्ये नापास झालेले आहेत, एक मिनिट बघा, गणितामध्ये नापास किती झाले? तर मित्रांनो, गणितामध्ये नापास झाले, ठीक आहे, गणितामध्ये नापास झालेल्यांची संख्या आहे 42%. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये नापास झालेल्यांची संख्या किती आहे? इंग्रजीमध्ये नापास झालेल्यांची संख्या आहे तर 52. ठीक आहे. आता हे इंग्रजीमध्ये नापास झालेले आणि गणितामध्ये नापास झालेले यांची आपण काय करणार? बेरीज करणार. मग बेरीज करू. 4 आणि 94. ठीक आहे. हे 94% गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये हे नापास झालेल्यांचे आपण स्पेशल दोन्ही विषयाचा काढला तर किती? 94% आलेला आहे. पण तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये दिलेलं आहे की दोन्ही विषय मिळून 17% उमेदवार नापास झाले. मग त्या दोन्ही विषय मिळून म्हणजे त्या 17% मध्ये इथले पण काही आले असतील, इथले पण काही आले असतील, म्हणून आपण काय करतो तर 17% याच्यातून मायनस करणार. काय करणार? 17% याच्यामधून वजा करणार. मग आपण वजा करून घेतले. चला, 14तून 7 गेले किती? 7. हातचाला 1 आणि किती? 7. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे तर हे नापासवाले म्हणजे 77% काय झाले? नापास झाले. 77% काय झाले? नापास झाले. ओके. मग 77% नापास झाले असतील, एकूण असतात 100%. 100% पैकी 77% नापास झाले तर किती पर्सेंट पास झाले असतील? तर 77% नापास झाले तर 23% पास झाले असतील. बरोबर ना? आणि 23% पास झाले असतील. ही पर्सेंट मध्ये किंमत आहे. पण तुम्हाला प्रश्नात असं म्हटलेलं आहे की 46 उमेदवार पास झाले. मग हे 23% चीच किंमत आपल्याला दिली आहे 46. 23% ची किंमत किती दिलेली आहे? 46. मग आपल्याला एकूण काढायचं असेल तर एकूण किती असते? 100% असते. मग आपण 100% म्हणजे किती काढणार? तर बघा, 23 एक 23, 23 दुने 46 म्हणजे याच्या किती पट झालेला आहे? दुप्पट. म्हणजे याच्या पण किती दुप्पट होईल? म्हणजे किती? 200 उमेदवार असतील. किती असतील? 200 उमेदवार असतील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असेल? तर 200. ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे 200. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. हा, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 15, 7, 16, 8 आणि के यांच्या बेरजेची सरासरी 13 आहे. यांच्या बेरजेची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत काढायची आपल्याला. काय कोणाची किंमत काढायची? के ची किंमत काढायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, के ची किंमत काढू आपण. ठीक आहे. काय करायचंय? सरासरी दिली आपल्याला 13. मग आपण सरासरी आपल्याला 13 दिलेली आहे. 13 सरासरी दिलेली आहे. ठीक आहे. 13 सरासरी दिली आपल्याला 13. मग आपण काय करणार बघा, 13 पेक्षा हा किती जास्त आहे? तर हा 13 पेक्षा जास्त आहे, प्लसचे 2. ठीक आहे. हा 13 पेक्षा किती कमी आहे? तर मायनसचे 6. हा 13 पेक्षा किती जास्त आहे? तर प्लसचे 3. हा 13 पेक्षा किती कमी किंवा जास्त आहे? तर मायनसचे 5. ठीक आहे. हे आपण लिहून घेतलेलं आहे.
याच्यासोबत आपण याला काय केलं, याची तुलना केलेली आहे आणि जे आपण लिहिलेलं आहे प्लस किंवा मायनस त्याला आपण काय करणार, प्लस करणार. पण प्लस करता वेळेस आपण प्लस वगैरे करणार नाही बघा. जर प्लसचे 2 कापले आणि हे 3 5 आणि हे 5 कापले तर आपल्याकडे काय उरले, मायनसचे 6 उरले. मग आपल्याला काय करायचं आहे, के ची किंमत करण्यासाठी ह्या 13 मध्ये हे मायनस आलं, इथं काय उरलेलं आहे, मायनस उरला. मग हे मायनस उरले तर आपण काय करतो, 6 प्लस करतो. अशा प्रकारे के ची किंमत किती असेल तर 19 असेल. किती असेल, के ची किंमत 19 असेल. अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे, डेव्हिएशन मेथडने आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. जर इथं प्लस उरला असता तर आपण या सरासरी मधून काय केला असता, मायनस केला असता. इथं मायनस उरला म्हणजे म्हणून आपण काय केलं, सरासरीमध्ये प्लस केलेला आहे आणि अशा प्रकारे हे किंमत कोणाची निघलेली आहे, के ची किंमत निघलेली आहे 19. बघा हा प्रश्न आहे, काय आहे प्रश्न बघा. एक जीप कारचा पाठलाग करत आहे, जी जीपच्या 5 किलोमीटर पुढे आहे. त्यांचे वेग अपेक्षित 90 किलोमीटर प्रति तास व 75 किलोमीटर प्रति तास आहे. जीप कारला किती वेळात पकडेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा इथं एक जीप आहे आणि एक कार आहे. ठीक आहे. आता कोणाचा कोण पाठलाग करताय, तर जीप कारचा पाठलाग करताय, म्हणजे कार समोर झाला पाहिजे, कार. ठीक आहे. आणि हे काय असेल, जीप असेल. ओके. ठीक आहे. चला, तर कारची स्पीड किती आहे, 75 किलोमीटर प्रति तास आहे आणि जीपची स्पीड किती आहे, तर 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, तर 5 किलोमीटर आहे. किती आहे, 5 किलोमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, 2 गाड्या असतील, 2 व्यक्ती असतील, 2 रेल्वे असतील, एका दिशेला जात असतील तर त्यांचा वेग जो आहे तो काय होतो, तर मायनस होतो. मग यांचा वेग मायनस होणार, 90 मधून 75 गेले, किती उरले, 15. म्हणजे आता यांची स्पीड किती, 15 किलोमीटर प्रति तास. 15 किलोमीटर प्रति तास राहील. म्हणजे जर जीपने कारचा पाठलाग केला तर 15 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने तो अंतर पार केला जाईल. आता बघा काय म्हटलेलं आहे, आता आपल्याला आलेलं आहे इथं काय आहे, तर हे आहे स्पीड आणि ह्या काय आहे, अंतर. जेव्हा हा अंतर पार केलं 15च्या स्पीडनं, म्हणजे आपोआप त्याला ते कारला जीप पकडेल. ठीक आहे. चला, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 5 किलोमीटर पार करायचं आहे 15च्या स्पीडनं. मग 15 किलोमीटर किती मिनिटांमध्ये पार करते, तर 60 मिनिटांमध्ये. किती मिनिटांमध्ये, तासी वेग म्हणजे काय, तर एका तासामध्ये जेवढा अंतर पार केलेला आहे तो अंतर. मग आपल्याला मिनिटांमध्ये कन्व्हर्ट करता येईल. 1 तास म्हणजे काय, 60 मिनिट. म्हणजे 15 किलोमीटर 60 मिनिटांमध्ये पार करते. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, 5 किलोमीटर किती मिनिटांमध्ये पार करेल, तर 5 किलोमीटर किती मिनिटांमध्ये पार करेल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग 60 गुणिला 5 आणि भागीला किती करणार, 15. ठीक आहे. 15 एक 15, 15 चो 60 आणि 4 पंचे 20 मिनिट. किती मिनिट, 20 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर पार करेल. 20 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर पार करेल. म्हणजेच हा अंतर पार करणे म्हणजे जीप कारला पकडेल. ठीक आहे. ऑप्शन मध्ये आहे का 20, तर ऑप्शन मध्ये 20 आहे. ऑप्शन नंबर बी 20 मिनिट. 20 मिनिटांमध्ये ती जीप त्या कारला पकडेल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, समीकरण आहे, सोडवायचं. ठीक आहे. चला, आता इथं दिलेलं आहे, काय करणार आपण बघा. ह्या 13चा याच्यासोबत गुणाकार करणार आणि 4चा याच्यासोबत गुणाकार करणार. ठीक आहे. बघा, मग 13 52x. ठीक आहे. त्यानंतर मायनस 13 त्रिक 39y. 39y. ठीक आहे. मग इथं बरोबरचं चिन्ह द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, 4 7 28x. 28x प्लस इथं बेरीज आहे म्हणून बेरीज लिहा आणि 4 छक 24y. 24y. ठीक आहे. आता काय करणार, x वाले एका साईडला द्या, y वाले एका साईडला द्या. ठीक आहे. चला, आता x एका साईडला नेला तर 52x, हे 28x इकडे आले म्हणजे काय होणार, मायनस मध्ये जाणार, म्हणजे मायनस 28x बरोबर. ठीक आहे. आणि हे तिकडे जाणार म्हणजे 24y, हे मायनस मध्ये आहे, तिकडे जाऊन कशामध्ये जाईल, प्लस मध्ये 39y. ठीक आहे. आता बेरीज करून घेऊ. 52 मधून 28, 52 मध्ये बघा
12तून 8 गेले 4, हातचाला 1, 24x बरोबर 24x बरोबर यांची बेरीज करू. 9 आणि 3 किती? 9 आणि 4 1303, हातचा 1 बरोबर ना, किती झाले? तर 63y. आपल्याला x बाय y काढायचं आहे. आता बघा इथं x आणि y काढायचं आहे. तर x बाय y जरी काढले तर x ची सोबत असलेली किंमत y च्या सोबत जाणार आणि y च्या सोबत असलेली किंमत x च्या सोबत जाणार. अशा प्रकारे यांचा आपल्याला रेशो किंवा अपूर्णांकामध्ये काढता येईल. परंतु ऑप्शन मध्ये आहे नाही, मग आपण समान संख्येने कापू शकतो. कोणत्या? 3 ने कापणार. 3 दुने 6 आणि 3 1 3 21. ठीक आहे. आणि 3 8 24. 21/8 किती होणार? 21/8. 21/8 ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर डी. अशा प्रकारे आपल्या या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे? प्रश्न आहे, एक चाक 88 किलोमीटर अंतर कापायला 1000 चक्कर लावतो. चाकाची त्रिज्या किती आहे? त्रिज्या काढायची आहे चाकाची. तर बघा, हा जर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे तर याच्यासाठी सूत्र आहे अंतर बरोबर चाकाचा परीघ. चाकाचा परीघ जरी काढायचा असेल तर त्याच्यासाठी काय असते? पाय आर 2πr. परीघ म्हणजे काय? 2πr. आणि गुणिला काय लिहिणार? तर चक्कर लिहिणार. गुणिला काय? चक्कर. या सूत्राच्या सहाय्याने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता आपण किमती मांडू याच्यामध्ये. किती आहे तर 88 किलोमीटर. 88 किलोमीटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर याच्यामध्ये जर ऑप्शन पाहिले तर मीटर मध्ये आहे आणि ह्या किलोमीटर मध्ये आहे. तर आपण याला आधीच मीटर मध्ये बदलू. 88 किलोमीटर म्हणजे याच्यासमोर 3 शून्य लिहा, म्हणजे हा मीटर मध्ये आपण बदललेला आहे. त्याच्यानंतर बघा आता 2 पायची व्हॅल्यू काय असते? 22/7 गुणिला किती करणार? तर आर आणि गुणिला काय? चक्कर. किती आहेत चक्कर? तर 1000 चक्कर मारलेले आहेत. ठीक आहे. चला आता आपण काटपीट करू. चला आर काढायचं आपल्याला. मग 8000 88,000 गुणिला 7 आणि खाली काय जाणार? तर 2 गुणिला 22 गुणिला किती? 1000. 22 गुणिला 1000 बरोबर आपला काय निघेल? तर आर निघेल. ठीक आहे. काटपीट करू. इथले 3 शून्य कापले, इथले पण 3 शून्य कापले. ठीक आहे. चला त्यानंतर 22 1 22, 22 चो 88, बे 1 बे, बे दुने 4 आणि बे 7 14. 14 मीटर काय निघाला? 14 मीटर बरोबर काय आहे? तर आर आहे, म्हणजेच त्रिज्या आहे. किती आहे? 14 मीटर. आणि प्रश्नाचं उत्तर आहे 14 मीटर. ऑप्शन नंबर सी हा आपल्या ह्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्या आपल्याला अंतर दिलंय आणि चक्कर दिलंय, त्याच्यावरून आपण काय काढला की त्या चाकाची त्रिज्या काय असेल. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. हा बघा काय आहे प्रश्न. असा आहे, आपल्या सामान्य वेगाच्या 3/4 वेगाने चालत एक व्यक्ती आपल्या कार्यालयात सामान्य वेळाच्या तुलनेत 20 मिनिटं उशिरा पोहोचतो. जर त्याने आपली जे स्पीड आहे, आपली जे चाल आहे, त्या स्पीडपेक्षा जर कमी स्पीड केली तर तो किती मिनिटं उशिरा होते? 20 मिनिटं उशिरा होतो. तर त्याच्याद्वारे आपल्या कार्यालयात पोहोचण्याचा सामान्य वेळ कोणता, म्हणजे मुख्य वेळ कोणता आहे, रिअल वाला वेळ कोणता आहे, तो काढायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा आहे. तर हा आपल्याला वेग दिलाय, स्पीड दिलेली आहे. स्पीड कशामध्ये दिली आहे? तर 3/4 मध्ये. एक लक्षात असू द्या, स्पीडचा गुणोत्तर हा टाइमाच्या गुणोत्तराच्या अपोजिट असते, उलट असते. म्हणजे टाइमाच्या गुणोत्तराच्या अपोजिट. म्हणजे हा जर 3/4 असेल स्पीड, तर टाइम 4/3 असेल. म्हणजे आपण म्हणू शकतो, जर 3च्या स्पीडने गेला तर 4 टाइम लागणार आणि 4च्या स्पीडने गेला तर 3 टाइम लागणार. आता बघा काय झालेलं आहे, हा 4च्या स्पीडने न जाता 3च्या स्पीडने गेला, त्याच्यामुळे याला 4 वेळ लागली. नाहीतर आधी त्याला किती? 3 वेळ लागली असती. याच्यामधला वेळेच्या गुणोत्तरामधला फरक कितीचा आहे? 1चा. आणि ह्या 1ची किंमत दिली आहे तुम्हाला 20 मिनिट. किती दिलेलं आहे? 20 मिनिट. 1 म्हणजे 20 मिनिट दिलेले आहे. बघा आहे ना, याच्यामधला फरक किती आहे? उशीर होणे. म्हणजे याचा अर्थ 3 टाइम लागायला पाहिजे, पण 4 टाइम लागला. म्हणजे 1 टाइम जास्त लागला, 1 रेशो जास्त लागला. आणि ह्या 1 रेशोची किंमत तुम्हाला दिलेली आहे 20 मिनिट. मग 1 रेशो म्हणजे 20 मिनिट. तर
3 रेशो म्हणजे किती होणार, तर 60 मिनिट. किती मिनिट, 60 मिनिट. 60 मिनिट याचा अर्थ 4च्या स्पीडने गेला तर तो 60 मिनिटांमध्ये पोहोचतो. आणि तेच म्हणलेलं आहे याची रिअलवाली स्पीड कोणती आहे, 4, आणि 4च्या स्पीडने गेल्यावर 60 मिनिटात पोहोचतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जी सामान्य वेळ विचारलेली आहे ती काय आहे, तर 60 मिनिट आहे. ऑप्शन नंबर बी 60 मिनिट. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा काय म्हटलेला आहे प्रश्न, ठीक आहे. तीन लहानात लहान संख्या कोणती असेल, ती लहानात लहान संख्या कोणती असेल जिला अनुक्रमे 12, 15, 16 ने भाग दिल्यास 7, 10 आणि 11 बाकी राहतात. ठीक आहे, हा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, सर्वात आधी आपण काय करणार बघा, एक कॉमन संख्या करणार. म्हणजे 12 ने भाग दिला, कितीने, 12 ने भाग दिला तर किती उरत आहे, 12 ने भाग दिल्यावर 7 उरते, म्हणून 12 - 7 करा, किती होईल 5. ठीक आहे. त्यानंतर 15 ने भाग दिल्यास किती उरते, तर 15 ने भाग दिल्यास किती उरते, तर 10, म्हणजे किती, तर 5 मायनस करून घेतला. त्याच्यानंतर बघा कितीने, 16 ने भाग दिला तर किती उरते, 16 ने भाग दिला तर किती उरते, तर 11 उरते. ठीक आहे, चला 5. आता ही कॉमन संख्या काढल्या. याच्यानंतर आपल्याला करायचं आहे लसावी काढायची. कोणाकोणाची लसावी काढायची, तर 12, 15 आणि 16ची लसावी काढू. मग लसावी काढणार. ठीक आहे, चला कितीचा भाग देऊ आपण, 4चा. 4चा भाग देऊ 4. 4 त्रिक 12, 15 जसेच्या तसे, आणि 4चं 16. पुन्हा 3चा भाग जाईल 3. 3 1 3, 3 5 15, आणि 4 जसेच्या तसे. आता कोणत्याच कॉमन संख्येचा भाग जाणार नाही. मग लसावी काढण्यासाठी काय करतो आपण, ज्या ज्या संख्येने भाग दिले त्या त्या संख्या आणि उरलेल्या संख्या या सगळ्यांचा काय करतो, गुणाकार करतो. बघा गुणाकार करायचा आहे 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला काय करायचं आहे, 4 करायचं आहे. ठीक आहे, चला आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 5 चो 20 आणि 20 चो 80 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 240. याचा उत्तर किती येणार, 240. 240 ही लसावी झाली. म्हणजे 240 मध्ये 12, 15 आणि 16चा पूर्ण भाग जातो. पण आपल्याला काय म्हटलं आहे की या संख्येनी भाग दिल्यावर 7, 10 आणि 11 उरतात. म्हणून आपण काय करणार, ही जी आपण कॉमन संख्या काढलेली आहे ती 5, हे 5 ह्या 140 मधून मायनस करू. म्हणजे आपला उत्तर काय असेल, तर 240 मधून मायनस करू म्हणजे 235 हा आपला उत्तर असेल. ठीक आहे, किती, 235 हा आपला उत्तर असेल. ऑप्शन नंबर बी 235. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, आयताचा दिलेला आहे. ठीक आहे, मेन्शुरेशनचे पण प्रश्न बरेच विचारले जातात एसएससी जीडी मध्ये. मेन्शुरेशनचे तुम्हाला सूत्र माहित असणे आवश्यक आहे. आपण त्या स्पेशल सूत्रावर एक व्हिडिओ बनवू. अगदी लवकरच 1-2 दिवसामध्ये आपण तो स्पेशली सूत्रावर, म्हणजे सूत्र तुम्हाला पाठच असायला पाहिजे. कारण 2-3 प्रश्न विचारले जातात, 2-3 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे, जास्तच विचारतात कधी कधी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण मेन्शुरेशन जे आहे, क्षेत्रफळ आणि घनफळ याच्यावरील जे सूत्र आहे त्या सूत्रांचा स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार. ठीक आहे, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या आयताची परिमिती काय, त्या आयताची परिमिती काय असेल ज्याची बाजू काय आहे 10 सेंटीमीटर आणि कर्णरेषा 26 सेंटीमीटर आहे म्हणते. आता आपल्याला काय करायचं, परिमिती काढायची आहे. आयताची परिमिती जर काढायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला दोन्ही बाजूची दोन्ही बाजू आपल्याला ठीक आहे. तर बघा आता काय आहे, आयताची परिमिती काय असेल जर त्याची बाजू किती आहे 10 सेंटीमीटर आणि कर्णरेषा किती आहे, तर 26. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे इथं बघा, चला तर 10 सेंटीमीटर आणि 26 सेंटीमीटर कर्णरेषा. आता आपल्याला काय करायचं आहे की त्या आयताची परिमिती काढायची आहे.
मग परिमिती काढण्यासाठी काय आपल्याला, तर दोन्ही आयताच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या दोन्ही बाजू आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आयताच्या दोन्ही बाजू माहित असतील तेव्हाच आपल्याला ते परिमिती काढते. तर बघा काय दिलेलं आहे, आयत दिलाय, आयताची एक बाजू दिली आपल्याला 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि याचा आपल्याला काय दिलाय, कर्ण दिलाय. काय दिलाय, कर्ण. हा कर्ण किती दिलाय आपल्याला, कर्ण दिलेला आहे 26. किती दिलाय, 26. ठीक आहे, आणि आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परिमिती काढण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही बाजू माहित असणे आवश्यक आहे, पण आपल्याला एकच बाजू माहित आहे. एकच बाजू माहित आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, बघा आपण जरी कर्ण काढला, आयताचा जो कर्ण असतो तो दोन समान काटकोन त्रिकोणामध्ये आयताला विभागत असतो, दुभागत असतो. ठीक आहे, म्हणजे दोन समान काटकोनामध्ये त्याला तो विभागतो. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बाजू जर 10 आहे आणि कर्ण 26 आहे, तर आपण ही बाजू काढू शकतो. मग आपल्या पायथागोरस प्रमेयानुसार कर्णाच्या स्क्वेअर मधून जर बाजूचा स्क्वेअर मायनस केला तर आपल्याला दुसरी बाजू मिळणार. मग कर्णाचा स्क्वेअर म्हणजे 26 चा स्क्वेअर किती आहे, तर 26 चा स्क्वेअर आहे 676, आणि 10 चा स्क्वेअर किती, तर मायनस 10 चा स्क्वेअर करा म्हणजे 100. किती राहिला, तर 576. 576 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 576 आहे 24 चा स्क्वेअर आहे. कोणाचा, 24 चा. म्हणजे याचा अर्थ ही बाजू किती असायला पाहिजे, 24. मग ही 24 आहे तर ही पण 24 असायला पाहिजे. ही 10 आहे तर ही 10 असायला पाहिजे, कारण आयताच्या आमोरासमोरील बाजू काय असतात, समान असतात, असतात ना. मग ही 10 आहे तर ही 10 असायला पाहिजे, ही 24 आहे तर ही 24 असायला पाहिजे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर आयताची परिमिती काढायची आहे. मग परिमिती म्हणजे काय, तर संपूर्ण बाजूची बेरीज. मग 24 किती, तर 48, आणि 10 किती, 20. सगळ्याची बेरीज करून घेऊ म्हणजे किती, 68 सेंटीमीटर. 68 सेंटीमीटर. ठीक आहे, 68 सेंटीमीटर काय असेल आपला उत्तर असेल. ठीक आहे, बघा 68 सेंटीमीटर. चला, अशा प्रकारे या आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा काय आहे प्रश्न, एक दूधवाल्याच्या एका बरणीत किती 75 लिटर आणि दुसऱ्या बरणीत किती आहे, तर 45 लिटर दूध आहे. त्या मोठ्यात मोठ्या भांड्याचे माप काय असणार, जो दोन्ही बॅरेल मधील दूध पूर्णपणे मोजू शकेल. मोठ्यात मोठ्या. ठीक आहे, प्रश्नातील शब्दाकडे लक्ष असणे आवश्यक आहे. ठीक आहे, प्रश्न समजणे महत्वाचं आहे. तर मोठ्यात मोठा माप आपल्याला काढायचा आहे. मोठ्यात मोठा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये तुम्हाला मसावी काढायची आहे, HCF काढायचं आहे. ठीक आहे, मग HCF काढायचं आहे. काय बघा, 75 लिटर आणि किती, तर 45 लिटर. याचा HCF काढायचा आहे. आपण 15चा भाग देऊया. 15 5 75 आणि 15 त्रिक 45. बरोबर, म्हणजे आता याचा मसावी किती असेल, तर 15 असेल. म्हणजे उत्तर आपला काय आहे, तर 15 लिटर आहे. 15 लिटर. 15 लिटर मोठ्यात मोठा माप असेल, ज्या मापाने त्या दोन्ही बॅरेल मधील दूध आपण पूर्णपणे मोजू शकेल. ठीक आहे, चला याच्यानंतरचा प्रश्न बघा, सरासरीचा प्रश्न आहे. सरासरी. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे, प्रश्न आहे 5 व्यक्ती पैकी 60 किलोग्रॅम वजन असणाऱ्या एका व्यक्तीच्या जागी एक नवीन व्यक्ती आल्याने वजनाची सरासरी 1ने काय झाली, वाढली आहे. म्हणजे 5 व्यक्ती असतील, त्याच्यामधून एक 60 किलोग्रॅमचा व्यक्ती गेला असेल आणि त्याच्या जागेवर दुसरा एक व्यक्ती आला असेल. ठीक आहे, तर वजनाची सरासरी काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग आता आपल्याला म्हटलेलं आहे त्या नवीन व्यक्तीचे वजन काढायचंय. काय काढायचंय, नवीन व्यक्तीचे वजन काढायचंय. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा नवीन व्यक्तीचे वजन काढण्यासाठी काय करणार, तर नवीन व्यक्तीचे वजन काढायचं आहे. बघा काय करायचं आहे, सोडून गेलेला व्यक्ती किती आहे, तर 60 किलोग्राम. किती आहे, सोडून गेलेला व्यक्ती 60 किलोग्राम प्लस त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे. एकूण व्यक्ती किती होते, तर एकूण व्यक्ती 5. आणि सरासरी वाढली की घटली, म्हणजे सरासरीमध्ये काय फरक पडलेला आहे, 1चा फरक पडलाय म्हणजे वाढलेली आहे. गुणीला काय करायचं आहे, प्लसचा 1 आहे, कारण वाढली म्हणून प्लसचा 1. ठीक आहे, चला तर 60 प्लस 5 1 5, याच्यामध्ये काय करणार तुम्ही, प्लस करणार. जर कमी झाली असती तर 5 गुणीला 1 मायनसचे 5 झाले असते, तुम्ही मायनस केले असते. म्हणजे नवीन व्यक्ती किती असेल, तर 65 किलोग्रॅम
नवीन व्यक्ती नवीन व्यक्ती किती असेल 65 किलोग्राम. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम कमी वेळात आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. बघा, नळ आणि टाकी. ठीक आहे. आपण आपल्या या वर्दी सिरीज मध्ये जेवढे गणिताचे चॅप्टर आहेत त्या प्रत्येक चॅप्टरला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक चॅप्टर मधील एक प्रश्न आणि तेही एकदम थोडेसे जे आपल्याला त्रासदायक प्रश्न आहेत ते त्रासदायक प्रश्न आपण इथं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, एकदम हाय लेवल पण नाही, एकदम लो लेवल पण नाही, मीडियम लेवलच्या प्रश्नांचा आपण इथं प्रॅक्टिस करतो, जे की तुम्हाला SSC GD मध्ये खूपच कामात पडतील. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नळ 8 तासामध्ये टाकी भरतो. एक टाकी 8 तासामध्ये भरतो, पण छिद्र असल्यामुळे 2 तास जास्त लागतात. भरलेली टाकी रिकामी करायला छिद्राला किती वेळ लागेल? ठीक आहे. आता बघा काय करायचंय. मी काय करणार बघा, नळ म्हणजे x पकडणार. विद्यार्थी मित्रांनो, नळ म्हणजे काय? x. ठीक आहे. आणि छिद्र म्हणजे y. ठीक आहे. इथे लिहून ठेवला. समजलं तुम्हाला? मी नळासाठी x पकडलाय, छिद्रासाठी y पकडला. आता काय झालेलं आहे, जर नळ सुरू असला म्हणजे x सुरू असला तर 8 तासामध्ये काय ती टाकी भरते. पण विषय असा झालेला आहे की जर छिद्र असल्यामुळे ते काय होतं, टाकी 2 तास उशिरा भरते. याचा अर्थ x पण सुरू असेल आणि y पण सुरू असेल, त्यावेळेस 2 तास उशिरा म्हणजे 8 आणि 2 किती? 10 तास लागतात. ठीक आहे. बघा लिहून घेतलं. आता आपण याचा LCM काढला तर किती होणार? 40. किती? 40. 8 पंचे 40 आणि 10 40. ठीक आहे. ही झाली यांची कार्यक्षमता भरण्याची स्पीड. आता बघा काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हा x म्हणजे नळ आहे. नळाची भरण्याची स्पीड 5 ची आहे. पण इथं बघा नळ प्लस y म्हणजे नळ प्लस छिद्र दोघं मिळून किती झाली? 4 ची झाली. याचा अर्थ याची 5 ची स्पीड या y मुळे 4 ची झाली. याचा अर्थ y ने किती कमी केला? तर 1 कमी केला. किती? 1 कमी केला. म्हणून y ची स्पीड किती असेल कमी करण्याची? तर 1 ची असेल. कितीची असेल? 1 ची असेल. y ची कॅपॅसिटी 1 ची आहे. मग y ची कॅपॅसिटी 1 ची आहे, आपली टाकी पूर्ण भरलेली आहे. मग y म्हणजे छिद्र 40 भरलेली टाकी 1 च्या स्पीडनं किती वेळामध्ये खाली करेल? तर 40 तासामध्ये खाली करेल. 40 तासामध्ये खाली करेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 40 तास. ठीक आहे. कॅल्क्युलेशन कमी आहे, समजदारी आहे. समजदारीने हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. चला अशा प्रकारचे प्रश्न आपण पुन्हा घेऊया. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा. त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ए बी पेक्षा दुप्पट जोराचा धावक आहे. दुप्पट म्हणजे ए बी पेक्षा दुप्पट धावतो. म्हणजे बी जर 1 धावत असेल तर ए किती धावत असेल? तर 2 धावत असेल. ठीक आहे. आणि बी सी पेक्षा तिप्पट जोराचा धावक आहे. तर जर सी ने एखादे अंतर 1 तास 54 मिनिटांमध्ये कापले तर ए ला ते अंतर कापायला किती वेळ लागेल? ठीक आहे. चला प्रश्न सोडूया. आता लिहून घेऊ आपण. आधी त्यांचं काय स्पीड आहे ते काढू, मग ए रेशो बी रेशो सी. चला, ए हा बीच्या दुप्पट जोराचा धावक आहे. ए हा बीच्या दुप्पट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो बी जर 1 धावत आहे तर ए किती असणार? 2. बरोबर. त्यानंतर काय म्हणलंय? बी सी पेक्षा तिप्पट जोराचा धावक आहे. म्हणजे बी सी पेक्षा तिप्पट जोराचा धावक आहे. म्हणजे जर हा 3 धावत असेल तर सी 1 धावत असेल. तिप्पट. बरोबर. ए बी च्या दुप्पट आणि बी सी च्या तिप्पट आहे. खाली जागेमध्ये आपण लिहून घेऊ साईडचा अंक, इथं लिहून घेऊ साईडचा अंक. आता यांच्या जे गती आहे, जे स्पीड आहे, त्याचा गुणोत्तर निघाला आपल्याला 2 त्रिक 6 आणि 3 आणि 1. आपण म्हणू शकतो
ए ची 6ची स्पीड आहे, बी ची 3ची स्पीड आहे आणि सी ची 1ची स्पीड आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं प्रश्नामध्ये की सी हा एखादे अंतर 1 तास 54 मिनिटांमध्ये पूर्ण करतो. सी ची स्पीड कितीची आहे? 1ची. सी ची स्पीड आहे 1ची आणि 1च्या स्पीडने 1 तास 54 मिनिट. आपण काय करणार? पूर्णच्या पूर्ण टाइम मिनिटामध्ये कन्वर्ट करू. 1 तासाचे किती? 60 मिनिट आणि 54. 60 प्लस 54 किती होणार? तर 114 होणार ना. 60 प्लस किती? 54 म्हणजे किती? 114. ठीक आहे. 1 गुणिला किती? 4 114 म्हणजे 1च्या स्पीडनं 114 मिनिटांमध्ये जो अंतर पार करणार आहे तो कोणाला पार करायचा आहे? ए ला. मग ए ची स्पीड कितीची आहे? 6ची. भागीला काय करू आपण? 6 करू. म्हणजे आपल्याला काय निघेल? तर ए चा कापण्याचं म्हणजे ए किती वेळामध्ये कापेल तो अंतर मिळेल. ठीक आहे. चला काटपीट करू आपण. 6 1 6. चला 6 1 6 किती उरले? 11तून 5 गेले 6 54 उरले आणि 96 54 किती? तर 19 मिनिट. किती मिनिट? 19 मिनिट. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल 19 मिनिट. जे सी अंतर 1 तास 54 मिनिटांमध्ये पार करतो तेच अंतर ए 19 मिनिटांमध्ये पार करेल. किती मिनिटांमध्ये? 19 मिनिटांमध्ये पार करेल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला रेशो मेथड लावून तुम्हाला यांची स्पीड काढायची आहे. त्याच्यानंतरची बघा प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न काढू. ओके. हा बघा तोच प्रश्न आहे का? आहे. ओके. काय बघा, ए एकटा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. लिहून घेऊ. ए एकटा काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. बी तेच काम 18 दिवसात करतो. बी तेच काम 18 दिवसामध्ये करतो. ठीक आहे. दोघांनी मिळून काम सुरू केले. आता दोघांनी मिळून काम सुरू केले. आधी आपण याचा काय काढणार? लसावी काढणार. 18 दुने 36 म्हणजे 36 लसावी आहे. हाच आपला टोटल वर्क असते. ठीक आहे. 12 त्रिक 36 18 दुने 36 ही यांची काम करण्याची कार्यक्षमता आहे. ठीक आहे. ए बी दोन व्यक्ती आहेत. किती दिवसात करतात ते आपण लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टोटल वर्क म्हणजे 36 आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे त्यांची करण्याची स्पीड आहे, कार्यक्षमता आहे. आता काय म्हटलेलं आहे? तर दोघांनी मिळून काम चालू केले पण काम पूर्ण व्हायच्या 3 दिवसाआधी ए काम सोडून गेला तर ते काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील? ते काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील असं म्हणलेलं आहे. आता बघा 3 दिवसाआधी सोडून गेला ए, बरोबर. आता मला सांगा 3 दिवसाआधी सोडून गेला. आपण जरी म्हटलं की 3 दिवसाआधी सोडूनच नसता गेला त्याने 3 दिवस काम केलं असता म्हणजे एक्स्ट्रा वर्क केला असता. कोण? एक्स्ट्रा वर्क केला असता. कोण केला असता? त्या ए ने. ठीक आहे. ए ने एक्स्ट्रा वर्क केला असता. मग आपण काय करणार बघा, जाऊ द्या आपण दुसऱ्या पद्धतीने सांगतो मला. ठीक आहे. कशा पद्धतीने सांगणार बघा. 3 दिवसाआधी ए सोडून गेला पण बी शेवटचे 3 दिवस काम केलं असेल ना, म्हणजे 2च्या स्पीडनं शेवटचे 3 दिवस काम केलं असेल म्हणजे बे त्रिक 6 काम शेवटचे सोडून गेल्यानंतर 6 काम एकट्याने केला असेल बी ने. आपण इथून बी चा काम मायनस करू. एकट्याचा जरी बी चा काम मायनस केला तर 30 काम. म्हणजे याचा अर्थ जेव्हा ए सोडून गेला तेव्हा 30 काम पूर्ण झाला होता. म्हणजे 30 काम दोघांनी मिळून पूर्ण केले आणि शेवटचा 6 काम 3 दिवसामध्ये कोण केला? तर बी ने केलेला आहे. आता 30 काम दोघांनी केला. 30 काम दोघांनी केला. दोघांची कार्यक्षमता 5ची आहे आणि 5च्या स्पीडने दोघांनी काम केला म्हणजे 6 दिवस काम केलं असेल आणि 6 दिवसानंतर कोण सोडून गेला? तर ए सोडून गेला आणि नंतरचे 3 दिवस कोण काम केला? तर बी ने. म्हणजे आधीचे 6 दोघांनी मिळून केलेले आणि नंतरचे एकट्याचे बी चे 3 असे टोटल किती दिवस लागले? तर 9 दिवस लागले. किती दिवस? 9 दिवस लागले यांना काम करण्यासाठी. किती दिवस? तर 9 दिवस लागले. ठीक आहे. चला आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आपण. त्याच्यानंतर बघा 6 आणि 54च्या मध्ये मध्यानुपाती काय आहे? ठीक आहे. मध्यानुपात मीन प्रपोर्शन काढायचंय तुम्हाला. मग मीन प्रपोर्शनचं सूत्र काय आहे? तर विद्यार्थ्यांना ब्रॅकेट मध्ये, ठीक आहे, मीन प्रपोर्शन म्हणजे एक मिनिट इसको काटेंगे. चलो
मीन प्रोपोर्शन, ठीक आहे. अंडर रूट ए इंटू बी, ठीक आहे, हा सूत्र आहे. मग आपण मांडू याच्यामध्ये ए इंटू बी अंडर रूट 6 गुणिला किती तर 54, 6 गुणिला 54, ठीक आहे. बघा 6 चे 24 4 हातचे किती 2, 6 पंचे 30, 30 आणि 2 32, किती 32, ठीक आहे. अंडर रूट मध्ये आहे. जर अंडर रूट मध्ये 324 आहे, हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 18चा स्क्वेअर आहे. कोणाचा 18चा, म्हणजे 6 आणि 54 यांचा मध्यानुपाती काय असेल तर 18 असेल. काय असेल 18, ठीक आहे. गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामध्ये तुम्हाला चतुर्थ प्रमाणपद, तृतीय प्रमाणपद आणि मध्य प्रमाणपद, मध्यानुपाती, ठीक आहे, हे तुम्हाला काढायचे असतात. हे तुम्हाला माहित पाहिजे, त्यांचे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणलेलं आहे. एका व्यापाऱ्याचे घड्याळ 1024 ला विकून त्याचे 20% नुकसान झाले. बरोबर, 1024 ला विकले त्याला 20% नुकसान झाले. 14,472 ला विकले तर त्याला किती टक्के नफा होईल असं म्हणलेलं आहे. आता बघा काय आहे, 1024 रुपयाला विकला म्हणजे 20% नफा झाला. याचा अर्थ त्याने 80% ला ती वस्तू विकली असेल. बरोबर की नाही, 80% ला ती वस्तू विकली. मग आपल्याला काय म्हटलं आहे, जर ती वस्तू 1472 म्हणजे 1472 रुपयाला विकली तर नफा की तोटा होईल, आपण याची किंमत काढून घेऊ, ठीक आहे. तिरपा गुणाकार करूया. 1472 गुणिला 80 भागीला काय करणार तर 24, ठीक आहे. ही निघेल एक्स ची किंमत, म्हणजे किती पर्सेंटची किंमत आहे ही 80% ची किंमत आहे. ही किती पर्सेंटची किंमत आहे आपण आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. बरोबर एक्स ची किंमत निघेल. आता काटपीट करू विद्यार्थी मित्रांनो. फाडे पाठ असणे आवश्यक आहे, स्क्वेअर क्यूब पाठ असणे आवश्यक आहे. त्याच्याने तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होईल, ठीक आहे. कितीचा भाग दिवस 16चा, ठीक आहे. 16 पंचे 80, ठीक आहे. 16 पंचे 80. चला त्यानंतर बघा 16 सकम 96, 16 सकम 96. 102 मधून 96 गेले, किती उरले तर 6 उरले आणि 64 झाले. 16 64, ठीक आहे. 16 64, ठीक आहे. आता 64 खाली उरले आणि वर किती 5. आता 5चा भाग इथे जाणार नाही, मग बघा कितीचा भाग जाणार 8चा भाग जाईल. 8 8 64, ठीक आहे. त्यानंतर बघा 8 1 8, किती उरले तर 6 उरले. बरोबर 6 उरले. 8 8 64, किती उरले 3 आणि 832, 832, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा भाग देऊ 8चा. 8 1 8, 8 2 16, किती उरले तर 3 8 3 24. 23 गुणिला 5, 23 5 किती 23 5 115, 23 5 115, किती 23 5 115, म्हणजे एक्स ची किंमत किती आली तर 115%, 115%. आता बघा ही 80% होती, ही किती आहे 115% आहे. आपली मूळ किंमत किती असते 100%. 100%पेक्षा किती जास्त आहे तर 15% जास्त आहे. म्हणजे 115 मायनस जरी 100% केले म्हणजे आपले हे सीपी, हे काय झाले त्यांची एसपी झाली. आपली सीपी कॉस्ट प्राइस किती आहे असते नेहमी, सीपी नेहमी असते 100%, म्हणजे 15%चा झालेला आहे नफा झालेला आहे. किती पर्सेंट 15% नफा झालेला आहे. ऑप्शन नंबर किती 2 आहे 15%, ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा रेल्वे, ठीक आहे. टाइम स्पीड अँड डिस्टन्स, रेल्वेवरील प्रश्न आहे. काय आहे बघा प्रश्न, एक समान वेगाने जाणारी रेल्वे 162 मीटर प्लॅटफॉर्म 18 सेकंदामध्ये ओलांडते. किती ओलांडते 18 सेकंदामध्ये ओलांडते, ठीक आहे. त्याच्यानंतर 18 सेकंदामध्ये ओलांडते, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे सेकंदामध्ये, आणि 120 मीटर किती वेळामध्ये ओलांडते तर 15 सेकंदामध्ये ओलांडते. तर रेल्वे गाडीचा वेग काढायचा आहे ताशी मध्ये काढायचा आहे, ताशी किलोमीटर मध्ये काढायचा आहे, ठीक आहे. प्रति तासामध्ये काढायचं आहे. काय करणार बघा, याच्यामधला फरक कितीचा आहे तर 42 मीटर. याच्यामधला फरक कितीचा आहे तर 3 मीटर. बघा
62 मीटर ओलांडण्यासाठी 18 सेकंद लागतात आणि 120 मीटर ओलांडण्यासाठी 15 सेकंद लागतात. 3 सेकंद कमी लागतात कारण 42 मीटर अंतर कमी आहे. आपण म्हणू शकतो 3 सेकंदामध्ये 42 मीटर म्हणजे 14 त्रिक 42, 14 मीटर सेकंदची स्पीड असायला पाहिजे. किती? 14 मीटर सेकंदची स्पीड असायला पाहिजे. पण आपल्याला कशामध्ये विचारलेलं आहे? आपल्याला किलोमीटर मध्ये विचारलेलं आहे, किलोमीटर प्रति तासामध्ये विचारलं आहे. मग आपल्याला मीटर सेकंदची स्पीड किलोमीटर मध्ये करायचं आहे, तर गुणिले काय करणार आपण? 18/5 करणार. काय करणार? 18/5 करणार. चला काटपीट करू आपण. ओके, गुणाकार करू. 14 8, ठीक आहे. चलो 18 × 72 2, हातचे किती? 7. 18 × 18 = 7 किती? 18 × 7 किती होणार? चलो 18 × 7 किती? तर 25. ठीक आहे, 25 भागेला किती करणार? 5. भागेला किती? 5. याचा जो उत्तर येणार आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये येणार. 5 × 1 5, 5 5 25, 5 0 0 आणि 5 20. पॉईंट दिला 5 20. 50.4 आहे का ऑप्शन मध्ये? 50.4 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. मीटर सेकंद मध्ये विचारला असता तर आपला उत्तर काय असता? 14 मीटर सेकंद. पण किलोमीटर मध्ये विचारलेलं आहे तर आपण काय करणार? त्या स्पीडला 18/5 ने गुणाकार करणार. ठीक आहे. जर किलोमीटर मध्ये असती आणि आपल्याला मीटर सेकंद करायचं असतं तर आपण त्याला काय केलं असता? 5/18 ने गुणाकार केला असता. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर प्रश्नाचं उत्तर आहे 50.4 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न काय? एक वस्तू 19.50 किमतीला विकून एक व्यक्तीला 30% नफा होतो. 40% नफा मिळवण्यासाठी त्याने विक्री किंमत किती वाढवली पाहिजे? किती वाढवली पाहिजे म्हणते. आता बघा तसाच प्रश्न सोडवणार आपण. याला कसं सोडवायचं बघा. किती वस्तूची किंमत किती आहे? 19.50 आणि किती पर्सेंट म्हणताय? 30% नफा. याचा अर्थ ही 130% आहे. 130% किंमत आहे. बरोबर ना? आता आपल्याला किती? 40% नफा कमवायचा आहे म्हणजे 140% किंमत आपल्याला काढावी लागेल. किती पर्सेंटची? 140%. चला तिरपा गुणाकार करूया. x ची किंमत काढणे म्हणजेच ती किंमत. ठीक आहे. 19.50 गुणिला 140 भागीला काय करतो? 13 0 आणि हे 2 पॉईंट नंतर 2 अंकाचे शून्य मी इथं 2 वाढवून दिले. ठीक आहे. आता काटपीट करू. 0 0 0 0 कापले आपण. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तिचा 5चा भाग दिला बघा. 5 जरी भाग दिला तर 5 दुने 10 किती उरले? तर 3 5 छक 30 26. ठीक आहे. याच्यानंतर इथे 5चा भाग देऊ. 5 त्रिक 15 किती उरले? याच्यामध्ये तर 4 उरले आणि 5 9 45. आता 13चा भाग जाईल बघा. 13 दुने 26, 13 त्रिक 39. ठीक आहे. बे 1 बे आणि बे 7 14 म्हणजे 3 7 21. किती? 21 RS म्हणजे रुपये. याचा अर्थ 140% म्हणजे 21 रुपयाला विकायला पाहिजे. किती रुपयाला विकायला पाहिजे? 21 रुपयाला. पण आधी तिची किंमत किती होती? तर आधी किंमत होती तिची 19.50. आता 21 ला विकायचं आहे. आता 21 ला विकायचं आहे आणि आपल्याकडनं किती वाढवायची आहे? म्हणजे 21 मधून तुम्ही काय कराल? 21 मधून तर 19.50 मायनस करा. मग 19.50 मायनस कराल म्हणजे किती वाढवाल ते तुम्हाला मिळेल. तर किती वाढवाल? तर आपल्याला सरळ 20 मायनस करा म्हणजे 1.50 म्हणजे 1.50 रुपये तुम्ही काय कराल? वाढवाल. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन नंबर 1 1.50 रुपये वाढवा लागेल तुम्हाला. ठीक आहे. हा एक प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. संत्री, नागपूरची संत्री. ठीक आहे. ओके. चला त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 संत्री 10 रुपयाला खरेदी केली. 5 संत्री 10 रुपयाला खरेदी केली जातात आणि 6 संत्री 15 रुपयाला विकली जातात. नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. नफा किंवा तोटा काढायचा. आता काय करणार बघा. संत्र्याच्या खाली संत्र लिहून, संत्र 5 रुपयाला नाही, 5 संत्री 10 रुपयाला.
बरोबर. आणि 6 संत्रे किती रुपयाला? तर 6 संत्रे किती रुपयाला? तर 15 रुपयाला. बघा, वस्तूच्या खाली वस्तू लिहिले आणि पैशाच्या खाली पैसे लिहिले. ही काय तुमची सीपी खरेदी केलेली आहे, हे काय तुमची एसपी हे विक्री आहे. ठीक आहे. चल, आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा, संख्या सारख्या करायच्या. काय करायचं आपल्याला? संख्या. आता संख्या सारख्या करण्यासाठी आपण काय करतो, तर इथे कितीचा गुणाकार केला? 6चा गुणाकार, आणि इथे कितीचा? 5चा गुणाकार. आता इथं संख्या सारख्या करण्यासाठी कितीचा गुणाकार केला? 6चा. मग आपण इथेही 6चा गुणाकार करणार. इथं संख्या सारख्या करण्यासाठी कितीचा गुणाकार केला? 5चा. मग इथेही आपण 5चा गुणाकार करणार. ठीक आहे. आता बघा, हे संख्या सारख्या झाल्या म्हणजे किती झाल्या? तर 30. आणि ह्या संख्या किती झाल्या? 30. आता 30 संत्री झाली, बरोबर की नाही? बघा, 5 छक 30, बरोबर, आणि 5 छक 30, आणि पैसे किती झाले? तर 60 आणि किती? 75. 60 आणि 75. ठीक आहे. आता आपल्याला म्हटलेलं आहे, आपण म्हणू शकतो 30 संत्रे 60 रुपयाला घेतले आणि 30 संत्रे किती रुपयाला? 75ला विकले. म्हणजे 60 रुपयाला घेतले आणि 75ला विकले. म्हणजे किती रुपयाचा नफा झालेला आहे? 15 रुपयाचा. किती रुपयाचा? 15 रुपयाचा नफा झालेला आहे. आपण अगाऊला विकलेला आहे. ठीक आहे. 15 रुपयाचा नफा झालेला आहे. कितीवर झालेला आहे? 60 रुपयावर 15 रुपयाचा नफा झालेला आहे. आणि आपल्याला टक्क्यामध्ये काढायचं आहे, पर्सेंट मध्ये काढायचं आहे. गुणिले 100 करणार, बरोबर. 15 एक 15, 15 चो 60, 4 एक 4, आणि 25 चो 100, म्हणजे 25% काय झालेला आहे? 25% नफा झालेला आहे. नफा 25% काय झालेला आहे? नफा झालेला आहे. ऑप्शन मध्ये आहे का? बघा, 25% नफा झालेला आहे. 25% नफा. बघा, इथं नफा पण आहे, तोटा पण आहे. बघ, काळजीपूर्वक आपल्याला काय करायचंय? टिक करायचं. ते काळजीपूर्वक आपल्याला गोल रंगवायचे आहेत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा, काय म्हटलेलं आहे की 15:19च्या प्रत्येक पदातून किती संख्या वजा करावी म्हणजे नवीन संख्या 3:4 गुणोत्तरात राहील. ठीक आहे. काय करायचंय बघा, 15 आणि 19 लिहून घेऊ. याच्यामधून काय वजा करू म्हणजे किती वजा करू? एक्स. किती वजा करू? एक्स. बरोबर गुणोत्तर किती व्हायला पाहिजे? 3:4 व्हायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे मांडणी केली आपण. आता आपण चला गुणाकार करू. 4 गुणिला 15, 15 चो 60, मायनस आहे म्हणून मायनस, आणि 4 एक बरोबर. ठीक आहे. 3 गुणिला 19, 19 त्रिक 57, मायनस आणि 3x. ठीक आहे. असं लिहून घेतला. आता एक्स एक्स एका साईडला आणू आणि संख्या संख्या एका साईडला लिहिणार. ठीक आहे. चला, बरोबर. ठीक आहे. ओके. 4x मायनस 3x बरोबर 57, मायनस किती होणार? तर 60 होणार. किती? 60. किती आला? तर x बरोबर 3. x बरोबर किती आला? 3 आलेला आहे. x बरोबर किती? 3. x बरोबर 3. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न काय? ए एखादे काम 10 दिवसात पूर्ण करतो. काय म्हणलेलं आहे? ए एखादे काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए एखादे काम 10 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 15 दिवसात करतो. बी तेच काम 15 दिवसामध्ये करतो. ठीक आहे. दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघे मिळून एलसीएम किती होणार? 30. हा टोटल वर्क असेल आपला. ठीक आहे. याची स्पीड कितीची आहे? 3ची. याची कितीची आहे? 2ची. बरोबर. दोघांनी मिळून म्हणजे किती? अरे ठीक आहे. दोघांनी मिळून 5च्या स्पीडनं काम करणार. ए एखादे काम 10 दिवसात पूर्ण करू शकतो. बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? ठीक आहे. 5ची स्पीड आहे, काम आहे 30, आणि भागीला किती? 5 म्हणजे किती? 6 दिवस. 6 दिवस. 6 दिवस असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये थोडीशी गडबड वाटत आहे मला.
6 दिवस. किती? 6 दिवस. ठीक आहे. हा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण 20 प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि खरंच तुम्हाला फायदेमंद असे प्रश्न आहेत. तुम्हाला SSC GD मध्ये या प्रश्नांचा खरंच फायदा होणार आहे. तर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. तर असेच व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर घेत राहू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.